ही आमची कृष्णामा ही गोमाता, हिची आई 15 वर्षापूर्वी एका खाटकाकडनं आम्ही वाचवली आणि आता ही तिची कन्या आहे. हिची आई गेली, परंतु ही कृष्णामाय मात्र आपल्या आईची आठवण आम्हाला रोज करून देत असते. आणि अशा अनेक गायी वाचवण्यामध्ये भगवंताच्या कृपेने, प्रभू रामचंद्रांच्या कृपेने मला यश मिळालं. आजपर्यंत मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये जे गोरक्षण केलं त्याच्यातून वाचलेल्या गायींची संख्या 12,000 आहे. आणि अत्यंत एक अभिमानास्पद गोष्ट आहे की या पुणे शहरामध्ये 24 नवीन गोशाळांची स्थापना झाली आणि सगळ्या गोशाळांची स्थापना करण्यासाठी जो काही माझा सहभाग राहिला त्याबद्दल मला अतिशय आनंद आणि समाधान वाटतं. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 हा कायदा 76 सालापासून असूनही, अस्तित्वात असूनही लोकांना त्याची माहिती नव्हती. न्यायालयीन व्यवस्थेला सुद्धा त्याची कल्पना नव्हती. वकिलांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना हा कायदा माहिती नव्हता. परंतु तो कायदा संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना, प्रशासनाला, जनतेला, न्याय व्यवस्थेला कळवण्याचं काम आमच्या अखिल भारत कृषी गो सेवा संघाने केलं. अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, संघर्ष झाले, कसायांशी 2 हात करावे लागले, परंतु आम्ही गायीचे प्राण वाचवण्यासाठी, बैलांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. 2च दिवसांपूर्वी हायकोर्टातनं आम्ही निर्णय आणलेला आहे आणि 2 दिवसांपूर्वी हायकोर्टातनं आणलेल्या निर्णयानुसार आता 12,000 बैलांची कत्तल थांबवण्याची आदेश हायकोर्टाने जाहीर केलेला आहे. बकरी ईद निमित्त 12,000 बैलांची कत्तल होणार होती, परंतु ही बैलांची कत्तल होणं बरोबर नाही. याच्याकरता उच्च न्यायालयात जाऊन मी आणि माझे सहकारी विनोद कोठारी यांनी याचिका दाखल केलेली होती. सरकारने सांगितलं की शर्यतीचे बैल आता शर्यती नसल्यामुळे निकामी झालेले आहेत, बेकार पडलेले आहेत, म्हणून ते कापायला हरकत नाही. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. हे सरकार कसायांचं आहे का काँग्रेसचं आहे अशी परिस्थिती आहे. परंतु सरकारची ही भूमिका न्यायालयाला पटली नाही आणि न्यायालयाने त्या ठिकाणी या अत्यंत जाचक आणि अत्यंत जुलमी अशा निर्णयाला स्थगिती दिलेली आहे. आणि आमच्या अखिल भारत कृषी गो सेवा संघाचा हा फार मोठा विजय झालेला आहे. मेनका गांधींनी सांगितलं की कत्तलखान्यातून जे पैसे निर्माण होतात त्यातून अतिरेक्यांना फंड पुरवले जातात आणि देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. गो हत्येतून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. ही फार मोठी गंभीर गोष्ट आहे. परंतु या गोष्टीची जी दखल घेण्याइतकं आमचं सरकार आज संवेदनक्षम नाही. म्हणून आम्हाला शिवसेनेचं सरकार पाहिजे. गाय हा प्राणी नाहीये, ही देवता आहे. ही हिंदू धर्माची जी श्रद्धा आहे ती विज्ञानाच्या कसोटीवर सुद्धा सिद्ध झालेली आहे. आज ब्राझील असू दे, न्यूझीलंड असू दे, स्वित्झर्लंड असू दे, त्या ठिकाणी भारतीय गायीचे गोडवे गायले जातात. भारतीय गाय पाळली जाते. भारतीय गायीचं दूध म्हणजे A2 टाईप ऑफ मिल्क हे सर्वश्रेष्ठ पौष्टिक आहार आहे अशी विचारसरणी आज न्यूझीलंडने स्वीकारलेली आहे. आज ब्राझीलमधली भारतीय गाय 63 लिटर दूध देते. भारतामध्ये गाय जर सुरक्षित झाली तर भारत समृद्ध होईल. भारत पुन्हा सुवर्णभूमीकडे वाटचाल करेल. भारतातलं जनजीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. गाय हा हिंदूंच्या अस्मितेचा मानबिंदू आहे आणि गो हत्येमुळं या देशामध्ये दुर्बलतेचा परिणाम होतो. जर गाय वाचली तर हिंदू वाचेल, जर गाय वाचली तर देश सुरक्षित राहील. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोरक्षण केलेलं होतं, भगवान श्रीकृष्णांनी गो सेवा केलेली होती. या 2 महापुरुषांचा आदर्श ठेवून आमचा अखिल भारत कृषी गो सेवा संघ गोरक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन खात्याचा या वर्षीचा अहवाल आहे की गोरक्षणाच्या कार्यामध्ये, मुख्या जनावरांचे प्राण वाचवण्याच्या कार्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा सर्वात आघाडीवर आहे आणि पुणे जिल्हा सर्वात आघाडीवर आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. जर मला आमदारकीचा अधिकार मिळाला तर संपूर्ण महाराष्ट्रातली गाय सुरक्षित करण्यासाठी मी जीवाचं रान करेन असं वचन जनतेला या प्रसंगी मी देतो. जय गो माता.